शैक्षणिक सत्राचा आज पहिला दिवस, शाळेचा आज पहिला दिवस 30 जून 2026। आज नवीन शैक्षणिक सत्र 2026-27च्या पहिल्या दिवशी शाळेमध्ये आम्ही नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला होता, त्यांचा स्वागत समारंभ आयोजित केलेला होता। नव्या आकांक्षा, नवी स्वप्न, नवे उमेद आणि एक नवे संकल्प घेऊन विद्यार्थी आज शाळेमध्ये प्रवेश केलेले आहेत। त्या सर्व विद्यार्थ्यांचं आज या ठिकाणी मनापासून आम्ही शाळेमध्ये स्वागत केलं। आमच्या 9वी 10वीच्या मुलामुलींनी, 8वीच्या मुलामुलींचं लेझिम पथकाने स्वागत केलं। त्यानंतर मार्गदर्शन कार्यक्रम झाला, त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत सोहळा संपन्न झाला। तर नवे स्वप्न घेऊन आमचे हे बालगोपाल आज शाळेमध्ये प्रवेश केलेले आहेत। त्यांची स्वप्न, त्यांच्या आकांक्षा, त्यांचा आज अनुभव काय आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। चला तर मग विद्यार्थ्यांचे मनोगत आज आपण जाणून घेऊ। नमस्कार, मी श्वेता। आज सकाळी मी उठली, आज शाळा होती म्हणून मी पटकन आपलं आवरली। त्यानंतर मी शाळेत आले। शाळेत आल्यानंतर पहिली आमची प्रार्थना झाली, नंतर स्वागत सोहळा झाला। स्वागत सोहळ्यानंतर थोड्या वेळ वर्गात बसलो। नवीन मित्र मैत्रिणी यांच्याशी खूप गप्पा मारल्या, नवीन शिक्षक, हे सगळं बघून खूप छान वाटलं। दुपारची सुट्टी झाली। दुपारच्या सुट्टीनंतर आम्ही खूप मित्रमैत्रिणी मिळून खेळलो, खूप मज्जा आली। या प्रकारे माझा शाळेचा दिवस गेला। धन्यवाद। नमस्कार, मी परी। आज शाळेचा पहिला दिवस आणि मला शाळेत याची खूप उत्सुकता होती आणि मी सकाळी लवकर उठून तयारी केली व शाळेमध्ये आल्यानंतर प्रार्थना झाली व मग आमचे खूप छान लेझीमनी स्वागत केले आणि मग आम्ही थोडा वेळ वर्गामध्ये बसलो। सरांनी आम्हाला खूप छान माहिती सांगितली आणि मग दुपारची सुट्टी झाली, आम्हाला छान जेवण दिले आणि मग आम्ही खूप मित्रमैत्रिणी मिळून खेळलो आणि मला छान छान मित्रमैत्रिणी मिळाले होते आणि मग दुपारच्या सुट्टीमध्ये पण पाऊस आला आणि आम्हाला त्याच्यामध्ये खूप छान वाटलं आणि अशा प्रकारे माझा शाळेचा दिवस चांगला केला। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, माझे नाव पूर्वी। आज माझ्या शाळेतला पहिला दिवस। हर्षदा आणि मी श्वेताच्या घरी गेले होते। तिला विचारले की शाळेत आज काय घेऊन जायचं आहे। मग आम्ही घरी गेलो, मग शाळेची तयारी केली। मग ऑटो आलता, मग आम्ही ऑटोत बसून मी शाळेत आलो। शाळेतला परिसर मला खूप छान वाटला होता। मला असे वाटते की शाळा खूप छान आहे। मग आमची लेझीमने छान स्वागत केले। मग आमचा स्वागत सोहळा संपन्न झाला। आमचे मनोगत पण घेतले होते। मग मधली सुट्टीत आम्ही जेवण केलं। जेवण केल्यावर मग आम्ही लगोरी खेळलो। आम्हाला लगोरी खेळून खूप छान वाटले आणि मित्रमैत्रिणी पण खूप सुंदर आहे, ते पण आमच्याशी छान बोलत होते। असा माझ्या शाळेतला दिवस गेला। धन्यवाद। नमस्कार, मी हर्षदा संजय कोल्हे। मी आज तुम्हाला शाळेचा पहिला दिवस या दिनाबद्दल माझा दिवस कसा गेला याबद्दल माहिती सांगणार आहे। मी सकाळी लवकर उठले कारण मला असं वाटत होतं की मला थोडा लेट होईल शाळेत जायला। मग थोड्या वेळाने माझ्याकडे पूर्वी आली आणि मला विचारू लागली की आपल्याला काय काही न्यायचं आहे शाळेत। मला पण माहीत नव्हतं। त्याकरतानी आम्ही दोघी पण श्वेताच्या घरी गेलो। तिने आम्हाला थोडीशी माहिती सांगली। त्यानंतर आम्ही स्वतःच्या घरी जाऊन तयारी केली आणि 10 वाजता बसस्टँडकडे आलो। त्यानंतर आम्ही गेल्यानंतर थोड्याच वेळात ॲटो आला आणि तिथे आम्ही सर्वजण बसत गप्पा मारत ॲटोमध्ये बसून आलो शाळेमध्ये। शाळेमध्ये आल्यावर मला असं वाटलं की ही शाळा खूपच सुंदर आहे आणि मी पाहिल्यावर पण मला वाटलं की ही शाळा खूपच छान आहे। त्यानंतर आमचं स्वागत केलं लेझीमने। स्वागत समारंभ आयोजित केला होता, तिथे पण आम्हाला खूप रमलं। त्यानंतर ब्रेक दिला आम्हाला। तिथं आम्ही वर्गात बसलो। त्यानंतर आम्हाला जेवणाची सुट्टी झाली, तिथे जेवण केलो। जेवण खूप सुंदर होतं। जेवण झाल्यावर मग आम्ही सरांकडे गेलो आणि खेळाची सुट्टी मागितली। लगोरी खेळलो। खेळत्या वेळेस थोडा वेळ खेळलो आणि त्यानंतर पाऊस लागला आणि पाऊस लागल्याने वातावरण एवढं सुंदर झालं होतं की मन खूपच रमून गेलं। या शाळेतून जाऊच्याच वाटत नाही घरी। थंडगार असं वातावरण झालं होतं। धन्यवाद। सर्वांना माझा नमस्कार, मी पूर्वी। आज 30 जून म्हणजे शाळेचा पहिला दिवस। आज मी सकाळी उठली आणि पटापट आवरले आणि
बसस्टँडकडे आले. त्यानंतर थोड्याच वेळात हर्षदा आली. सर्वजण पहिलेच येऊन होते. नंतर ॲटो आला. नंतर आम्ही ॲटोत बसून शाळेत आलो. खूप सुंदर शाळेतलं पटांगण वगैरे साफ पहिलेच होऊन होतं. नंतर आम्ही वर्गात येऊन आपल्या बॅग ठेवल्या. त्यानंतर प्रार्थना झाली. त्यानंतर आमचा स्वागत सोहळा झाला. स्वागत सोहळ्यानंतर छान वातावरण सुंदर झालं होतं. तेव्हा खूप थंड वाटत होतं. त्यानंतर मधली सुट्टी झाली. मधल्या सुट्टीत आम्ही जेवण केलं आणि जेवण खूप सुंदर होतं. त्यानंतर आम्ही खेळलो. खूप मित्रमैत्रिणी खूप सुंदर होत्या. मजा आली खेळायला. आणि सर काही पोस्टर बनवत होते ते पाहिले. त्यानंतर लगोरी खेळलो. नंतर खूप पाऊस आला म्हणून आम्ही वर्गात बसलो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आहे काव्या सागर इटमकर. आज इयत्ता 8वीमध्ये शिकायला आली. आज शाळेचा पहिला दिवस खूप छान गेला. धन्यवाद. नमस्कार. आज माझ्या शाळेचा पहिला दिवस. आज मी सकाळी लवकर उठून शाळेची तयारी करून शाळेत आले, वर्गात गेले आणि प्रार्थना झाली. प्रार्थना झाल्यानंतर थोड्या वेळातच आमचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आमचा स्वागत समारंभ लेझिमानी आणि बँडनी खूप छान केला होता. आमच्या गेटापासून आम्हाला सगळ्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. धन्यवाद.